आडवा बॅटने फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाले आणि त्याचबरोबर आणखीन एक अर्धशतक जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. म्हटलं जातं ना, राह संघर्ष की जो चलता जाए वही संसार को बदलता है. जिसने रातों से जीती है जंग सूर्य बनकर वही चमकताय. हा खेळाडू चमकलाय. रन चेस करत असताना 116 धावांची गरज आणि 27 चेंडू आणि 52 धावांची अतिशय खेळी जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आली आहे. साहिल लोंगले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवलं असताना पाहायला मिळतोय. कर्जत एक्सप्रेस सामन्याला सुरुवात होते. रन चेस कडे आपण वळतोय. पहिला बॉल साहिल लोंगलेचा. पहिला बॉल पिच केलाय. थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल इथे कंप्लीट झाले. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा डावफलकावरती. भिवंडी प्रीमियर लीगची स्पर्धा तिथे देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. बागफुटला गेले. फटका सुरेख केला गेलाय. जलसिंग पाटीलच्या पाठमधून हा फटका. धावा मिळतात त्याच्यावर आलाय. जलसिंगच्या पाठमधून लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. आडवा बॅटने यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आणि त्यानंतर धन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. 28 धावा फलकावरती. 28 ऑन दी बोर्ड. आवश्यकता या मॅच मध्ये 36 मध्ये 88 धावांची असणार आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. टिप आउट केला. आडवा पाटने इथे फटका चांगला केला गेलाय. ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येईल तोपर्यंत इथे 2 धावा डाव फलकावरती लगावले जात आहेत. जीवन असणाऱ्या या खेळाडूंसाठी ऑन साइडला यावेळेस देखील पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये आलंय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि लगेच ती दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आली आहे. 2 धावा डाव फलकावरती ट्रॅकवरती पाहायला मिळते. बागफुटला गेले. पुन्हा एकदा फटका चांगला केला गेला. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला. लगेचच परतले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा डाव फलकावरती. 73 रिक्वायर्ड रन रेट. लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका. प्रोटेक्शन आलाय डीप मधून. मात्र त्याच्या मस्तकावरती दिलाय दस्तक. जलसिंग पाटीलच्या पाठमधून ब्रँडेड लोकनाथ चषक चौकार. आतापर्यंत 7 व्हाईट बॉल या इनिंग मध्ये हाताळले गेलेत. लॉफ्ट केला. क्या बात आहे. जलसिंग पाटीलचा थाट. गोलंदाजाची वाढ. आला एक ब्रँडेड मोठा धमाका षटकार. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 4. जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय लोकनाथ चषक ब्रँडेड चौकार. तर या षटकामध्ये विकेट आली तर संदीप कांबळे सर त्यांच्याकडून पारितोषिक 500 रुपयांचा असणारा फटका इथे केला आणि विकी मुंबईकर वॉट एफर्ट्स. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावा वाचवल्यात आणि त्यामुळे तो टाळ्यांचा गजर देखील झाला. माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती 70च्या घडीला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 55 या आकड्यावरती. 55 ऑन दी बोर्ड. 25 मध्ये 61 ची आवश्यकता. या षटकामध्ये विकेट संदीप कांबळे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅच प्राइज असणार आहे. आडवा बॅटने ऑन साइडला यावेळेस देखील शॉर्ट पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. आणखीन एक ब्रँडेड दिमागदार जलसिंग पाटीलच्या बॅटवरून चौकार. लगातारच्या 3 षटकारांसाठी आकाश चोपडे सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅच प्राइज असणार आहे. हो, यावेळेस देखील दूरवरून घेण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 60 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस बॉल सर. बॅटने ड्राईव्ह केलाय. रनआउटची संधी आणि ते कलेक्शन झालं नाहीये. दरम्यान आपण पाहिलं तर धोक्याची घंटा होती. प्रमोद चव्हाण माघारी परतवण्याची संधी होती. कलेक्शन झालं असतं. फेकी अजून थोडी चांगली झाली असती तर निश्चितच माघारी परतावं लागलं असतं. मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुशील बुर्ले आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश दबडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वठारचे खेळाडू आपण पाहिलं तर या खेळाडूची देखील
चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. कराडमध्ये भाई गुजरची स्पर्धा देखील चांगला खेळ अविनाश दबडे यांच्या माध्यमातून तिथे देखील पाहायला मिळाला होता. हो, यावेळेस देखील आउटसाइड ऑप्शन पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल इथे कंप्लीट झालंय. दुसरीचा कॉल परतलेत आणि निश्चितच 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 68 या आकड्यावरती. 16 मध्ये 48 आवश्यकता. पाटील सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. आडवा पाटने फटका केला. क्षेत्ररक्षक नाहीये, दूर राहत आहेत अविनाश वाघमारे. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल दिलाय मात्र थांबवला गेलाय 2 धावांवरती. चिंतेची बाब राहिली, धावा आल्या नाहीयेत. हो, वडशोक मनगडाच्या साह्याने फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय. आणखीन एक ब्रँडेड षटकार. चला, विकेट साठी पारितोषिक आहे 200 रुपयांचं संदीप कांबळे सर आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आता असणार आहे. चला, विकेट किती महत्वाची आहे. 100 रुपयांचं होतं, त्यानंतर 200 झाले आणि आता तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज विकेट साठी असणार आहे. 14 मध्ये 40 आवश्यकता आहे. सामना बदलला. आता सामन्याचं चित्र खऱ्या अर्थाने या 2 पन्हाळकरांनी बदललंय. 14 चेंडू आणि 40 आवश्यकता आहे. वैयक्तिक 49 धावांची खेळी अर्थातच जलसिंगच्या बॅटमधून आले. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत जलसिंग पाटील करत असताना पाहायला मिळतोय. विकेटसाठी संदीप कांबळे सर आणि संदीप पाटील सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. कॅश ड्रॉप झाले आणि त्याचबरोबर आणखीन एक अर्धशतक जलसिंग पाटीलच्या पाठमधून आलाय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. म्हटलं जाताना राह संघर्ष की जो चलता जाए वही संसार को बदलता है. जिसने रातों से जीती है जंग सूर्य बनकर वही चमकता है. हा खेळाडू चमकलाय. रन चेस करत असताना 116 धावांची गरज आणि 27 चेंडू आणि 52 धावांची अतिशय खेळी जलसिंग पाटीलच्या बॅटमधून आली आहे. उडले जात आहेत. दर्दी प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. बॅटची कडा आणि गोल्डन विकेट. माघारी परतावं लागतंय. जलसिंग पाटीलची एखादी खिंड संपुष्टात आली आहे. मॅचचा रिझल्ट काही असू द्या, टाळ्यांचा गजर जलसिंग पाटील साठी होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये रन चेस करत असताना अर्धशतकीय खेळी एक हाती खिंड लढवली आहे आणि आता ती खेळी संपुष्टात आली आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाने देखील प्रोत्साहन दिलं. प्रतिस्पर्धी संघाने देखील कौतुकाची थाप मारली. विकेट आली आहे. दुसरा धक्का. जलसिंग पाटील बाद झाले. 92 आकड्यावरती दुसरी विकेट. 4 मध्ये 24 आवश्यकता आहे आणि आता 4 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना